अहिल्यानगर तालुक्यामधल्या खारेक, अर्जुने, इसळक आणि निमळक या गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आता अखेर प्रशासनाला मिळालेले आहेत। वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक एम श्रीनिवास रेड्डी मुख्य यांनी याबद्दलबात आदेश काढलेले आहेत आणि अहिल्यानगर उपवन संरक्षक यांच्याकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर अगदी 2च दिवसापूर्वी एका 9 वर्षाच्या मुलाला या बिबट्याने जखमी केलेला आहे। दरम्यान नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश जरी आलेला असला तरी जोपर्यंत या बिबट्याला ठार मारलं जाणार नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही आणि जी मृत मुलगी होती तिला न्याय मिळणार नाही असं म्हणणं ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे। लेपर्ड सापडत नसल्यामुळे आपण त्याला शूटिंग करण्यासाठी माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य यांना शिफारस केलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काल संध्याकाळी हा लेपर्ड शूट करण्याची सुद्धा आपल्याला परमिशन मिळालेली आहे। आपल्याकडे सद्यस्थितीत 2 पथक या ठिकाणी शूट करण्यासाठी निघालेली आहेत आणि एक पथक आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातलंच आहे आणि एक पथक पुणे जिल्ह्यातलंच आहे। हे पथक पोहोचल्यानंतर आपण पुढील शूटिंगची जी मोहीम आहे सुरू करणार आहोत। दरम्यान बिबट्यांच्या वाढलेल्या दहशतीबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। आज मी आता उद्याला पुण्याला म्हणजे आज जाईन, उद्याला पुण्याला जी बैठक होणार त्या बैठकीमध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा या ठिकाणी बिबट्यांचा जो वावर झालेला आहे, ज्याच्यामधून होणाऱ्या त्यांचे हल्ले ते टोटली बंद करण्याच्या अनुषंगानं या पुण्याकरता 11 कोटी रुपयाचे सगळे यंत्रणा, पिंजरे वगैरे सगळे लावले, अहिल्यानगरसाठी तरतूद केली। नांदेडमधल्या वडेपुरी शिवारामध्ये काही दिवसांपूर्वी अशाच एका बिबट्याचं दर्शन झालं आणि यानंतर पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याचा दावा तिथल्या स्थानिक नागरिकांनी केला। त्यामुळे या भागामध्ये आता बिबट्याची दहशत पसरली आहे आणि या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊलखुणा अनेक जागी आढळून आल्या। भीतीपोटी शेतामधील कापूस वेचणी करायला देखील मजूर सापडेनासे झालेत, तसंच शेतामधील रब्बी हंगामाच्या पेरण्या देखील रखडून गेलेल्या आहेत। स्थानिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणिता देवरे यांनी केलेलं आहे। वडेपुरीच्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आणि शेतमजुरांना मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करते। गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी माता रत्नेश्वरीच्या पायथ्याशी आपल्याला बिबट्या आढळून आला आणि तेव्हापासून बिबट्याचं वास्तव्य हे आपल्या पंचक्रोशीतील परिसरात आहे। सर्व शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी कुठल्याही अनुचित घटनेच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी योग्य ती आपली काळजी घ्यावी। आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन प्रशासन आणि वनरक्षक विभागाच्या वतीने जे आपल्या परिसरामध्ये CCTV लावण्यात येत आहेत त्या मोहिमेला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। काळजी घ्या, सतर्क रहा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।